नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीकृष्ण ऑनलाईन कोचिंग सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। ओके, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा पेज नंबर 26 वरचा तुमचा टॉपिक आहे। ओके, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। आता बघा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे। फर्स्ट तुम्हाला याच्यामध्ये होमवर्क करायचं आहे। काय होमवर्क करायचं बघा, यूज युअर ब्रेन पॉवर। काय, लुक ॲट द एलिमेंट ऑफ द थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू द मेटल अँड नॉन मेटल। ग्रुप थर्ड मधले एलिमेंट घ्यायचे आणि त्याच्यामधले मेटल हे कोणते मेटल आहे आणि कोणते नॉन मेटल आहे। ओके, ते जे काही एलिमेंट राहणार ग्रुप थर्ड मधले त्याच्यामधले मेटल आणि नॉन मेटल हे काय करायचे, वेगवेगळे करायचे। ओके, फर्स्ट क्वेश्चन। सेकंड काय, ऑन विच साइड ऑफ अ पिरियड आर मेटल्स। मेटल्स कोणत्या साईडला असतात, लेफ्ट साईडला आपल्याला माहिती। ओके, मग ते बघायचं तुम्ही की त्या ग्रुपमध्ये कोणत्या साईडला मेटल आहे ते लिहायचं। लेफ्टला मेटल आहेत आणि राईटला नॉन मेटल आहे। ओके, ते लिहायचं त्याच्यामध्ये, लेफ्ट किंवा राईट मध्ये ते। थर्ड क्वेश्चन बघा, ऑन विच साइड ऑफ अ पिरियड डिड यू फाइंड दी नॉन मेटल्स। आणि कोणत्या साईडला तुम्ही नॉन मेटल तुम्हाला भेटताय ते बघायचं त्याच्यामध्ये। ओके, त्याचा आन्सर लिहायचं। हे तुम्हाला सगळं ग्रुप थर्ड बद्दल लिहायचं आहे पिरियडिक टेबल मधून। ओके, ग्रुप थर्ड बद्दल त्यांनी सांगितलंय, सॉरी पिरियड थर्ड पर्यंत। ओके, पिरियड थर्ड बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, थर्ड पिरियड बद्दल। आपण नेक्स्ट बघू आता, यूज युअर ब्रेन पॉवरच्या खालचा पॅराग्राफ बघा। इट इज सीन दॅट दी मेटॅलिक एलिमेंट लाईक अ सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स दी लेफ्ट। जे काही लेफ्टला जे काही मेटल्स आहेत ते कोणते, मग सोडियम मॅग्नेशियम अँड सोडियम आणि मॅग्नेशियम। ओके, दी नॉन मेटल एलिमेंट सच ॲज अ सल्फर क्लोरीन ॲज अ टुवर्ड्स दी राईट। राईटला आहे कोणते राईटला कोणते नॉन मेटल। ओके, नॉन मेटल मग ते कोणते सांगितले त्यांनी, सल्फर आणि क्लोरीन। ओके, आणि राईट साईडला कोणते, लेफ्ट साईडला कोणते सांगितले, सोडियम आणि मॅग्नेशियम। ओके, हे कोणते मेटल आहे, सोडियम मॅग्नेशियम काय मेटल आहे आणि सल्फर आणि क्लोरीन काय आहे नॉन मेटल आहे। आणि मेटल कोणते लेफ्ट साईडला आणि नॉन मेटल राईट साईडला। बघा इकडे तुमचे मेटल आहे आणि इकडे या साईडला काय नॉन मेटल आहे आणि या बॉर्डरवर काय आहे मेटलॉइड्स आहे। ओके, दी मेटलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाय इन अ बिटवीन दी टू टाइप्स। बघा, आणि जे मेटलॉइड आहे ते ह्या दोन टाइपच्या मध्ये कोणकोणत्या मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये जी बॉर्डर आहे त्याच्यावर काय तुमचे मेटलॉइड प्रेझेंट आहे। ओके, ए सिमिलर पॅटर्न इज ऑब्झर्व इन देअर पिरियड्स। ओके, हे सगळ्या पिरियड मध्ये हाच तुम्हाला पॅटर्न दिसून येईल जो तुम्ही थर्ड पिरियड मध्ये करताय ना, तोच पॅटर्न सगळीकडे दिसून येईल। लेफ्टला काय राहणार आहे, मेटल राहणार आहे, राईटला काय राहणार आहे, नॉन मेटल राहणार आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये काय राहणार आहे, दोघांच्या मध्ये त्या बॉर्डरवर मेटलॉइड राहणार आहे। हे सर्व तुमचे जे काही पिरियड्स आहे या सर्व पिरियड्स मध्ये ते दिसणार आहे तुम्हाला। ओके, हा ट्रेंड। नंतर बघा, इट इज सीन दॅट दी झिगझॅग लाईन सेपरेट दी मेटल फ्रॉम नॉन मेटल इन दी पिरियडिक टेबल। पिरियडिक टेबल मध्ये काय दिसतं आपल्याला, जी काही झिगझॅग लाईन आहे ही झिगझॅग लाईन ही काय करते, ह्या मेटलला कोणत्या, ह्या मेटलला आणि ह्या नॉन मेटलला काय करते, सेपरेट करण्याचं काम करते। ओके, एलिमेंट appear to have arranged in a such way that the metal are left side of this line and non-metal are right side and metalloids are along the border of this line. How did this happen? मग त्यांनी काय केलंय, मेटल घेतले लेफ्ट साईडला, नॉन मेटल घेतले राईट साईडला। ओके, आणि मेटलॉइड्स कुठे घेतले, या बॉर्डरवर। सो मग त्यांनी असं का बरं केलं ते त्यांनी विचारलं। ओके, ते का बरं केलं ते आपल्याला पुढच्या पॅराग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। बघा आता काय पुढं, लेट अस कंपेअर दी कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड नॉन मेटल। आता इथं काय केलंय, कम्पेअर केलंय त्यांनी मेटल आणि नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे जे काही मेटल आणि नॉन मेटल आहे त्यांची काय काय वैशिष्ट्य आहे त्याचा त्यांनी अभ्यास केला। ओके, इट इज सीन दॅट दी केमिकल फॉर्म्युला ऑफ अ सिंपल आयनिक कंपाऊंड दॅट अनायन इज दी फॉर्म फ्रॉम दी मेटल व्हाईल दी अनायन फ्रॉम दी नॉन मेटल्स। आता बघा काय सांगितलंय, परत रीड करतो तो सेंटेन्स मी। बघा, it is a seen that the chemical formula of a simple ionic compound that the cations in this form from the metal while the anion from the non metal। म्हणजे जेव्हा आपण त्याची प्रॉपर्टी चेक केली या मेटल नॉन मेटलच्या, तेव्हा काय आढळून आलं, जो मेटल आहे तो काय फॉर्म करतो, कटायन्स फॉर्म करतो। कटायन्स मीन्स पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, फॉर्म करतो। आणि जे नॉन मेटल आहे तो काय फॉर्म करतो, अनायन्स फॉर्म करतो, दॅट मीन्स नेगेटिव्ह चार्ज। ओके, एवढं लक्षात ठेवायचं। जो कटायन्स आहे तो काय फॉर्म करतो, पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करतो, आणि जो अनायन्स आहे तो कोणता फॉर्म क्रिएट करतो, नेगेटिव्ह फॉर्म। ओके, म्हणजे कटायन्स जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे मेटल जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याच्या स्वतःवर कोणता पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि तो इलेक्ट्रॉन काय करून देतो, लूज करून देतो। आणि जो घेतो
ओके, जो घेतो म्हणजे एखादा नॉन मेटल जर का घेत असेल तर तो काय फॉर्म करतो, मग अनायन्स फॉर्म करतो, म्हणजे निगेटिव्ह चार्ज तो स्वतःवर फॉर्म करतो. ते आपण एक्झाम्पल द्वारे तुम्हाला समजून सांगणारच आहे मी की कटायन्स अनायन्स कसे फॉर्म होतात. ओके, नेक्स्ट बघा. From this, understand that the metal atoms have a tendency to form the cations by losing its valence electron. This property is called the electropositivity of the element. On the other hand, an atom of a non-metal has a tendency to form the anions by accepting electron from the outside into its valence shell. आता काय करतं, जो काही मेटल आहे, मेटलची जी आउटरमोस्ट शेल आहे त्याला आपण काय म्हणतो, आउटरमोस्ट शेलला व्हॅलेन्स शेल. त्या व्हॅलेन्स शेल मधून तो काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे तो काय फॉर्म करतो, तो कटायन्स फॉर्म करतो. ओके, मेटल काय करतो, मग मेटलला टेंडन्सी आहे की तो स्वतःहून काय फॉर्म करतो, कटायन्स फॉर्म करतो. ओके, आणि जो तुमचा नॉन मेटल आहे तो काय करतो, त्याची टेंडन्सी काय, इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी असते नॉन मेटलची, त्याच्यामुळे तो काय करतो, तो अनायन्स फॉर्म करतो, मीन्स नेगेटिव्ह चार्ज. ओके, कटायन्स मीन्स पॉझिटिव्ह आणि अनायन्स मीन्स नेगेटिव्ह, म्हणजे असं तिथं घडत असतं प्रत्येक वेळेस. ओके, नंतर बघा. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ए नोबल गॅस. काय करतं मग, हे जे काही फॉर्मेशन होतं, ओके, नोबल गॅस फॉर्मेशन करताय, जे काही मेटल नॉन मेटल आहे ते काय की आपल्या जे आउटरमोस्ट शेल आहे, जी व्हॅलेन्स शेल आहे ती फुलफिल करण्याचा प्रयत्न करतात. फुलफिल मीन्स काय, जर का एखाद्याची व्हॅलेन्स शेल ही के असेल तर के ची कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे, मग ते 2 आणण्याचा प्रयत्न करतो तो. ओके, जर का 1 इलेक्ट्रॉन असेल, फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याची के शेलमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं इलेक्ट्रॉनचं. आता त्याच्याकडे 1 आहे, बरोबर ना, त्याला त्याची शेल कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात, 1 इलेक्ट्रॉन लागतात. ओके, म्हणजे तो काय करणार, 1 इलेक्ट्रॉन घेईल आणि त्याची शेल काय करणार, पूर्ण करेल. आणि शेल कंप्लीट झाले म्हटल्यावर तो काय करतो की नोबल गॅसचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तो काय करतो, ॲक्युपाय करतो. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ सोडियम क्लोराईडचं. ओके, ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेले आहे सोडियम क्लोराईड बद्दल. ओके, आता इथं घेणार आहे मी सोडियम क्लोराईड. फर्स्ट एलिमेंट आहे माझ्याकडे सोडियम, सेकंड आहे क्लोराईड. ओके, क्लोरीन. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि क्लोरीनचा आहे 70. ह्याच्यावरून आपण त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ. 2,8,1 ह्याचं काय 2,8,7. ओके, आता इथं याचं आपण स्ट्रक्चर काढू, यांचं शेलचं स्ट्रक्चर. फर्स्ट शेल आहे एन मध्ये, त्याच्यामध्ये फर्स्ट शेल मध्ये आहे 2 इलेक्ट्रॉन, 1 आणि 2 आहे. सेकंड शेल मध्ये आहे 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7. आणि थर्ड जी शेल आहे त्याच्यामध्ये आहे ओनली 1 इलेक्ट्रॉन. ओके, आता सेकंड घेऊ आपण क्लोरीन. क्लोरीनचं पण 3 शेल. पहिल्या शेल मध्ये किती आहे, Cl. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1 and 2. सेकंड शेल मध्ये किती आहे, 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 8. आणि लास्ट शेल आहे ती, त्याच्यामध्ये आहे 7 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 आणि 7. हे झालं तुमचं सोडियमचं. इथं काय आलं, सोडियम Na. इथं काय आहे, इथं आहे Na, इथं आहे हा Cl. बघा इथची टेंडन्सी. आणि लक्षात ठेवा सोडियम हा इथं मेटल आहे आणि क्लोरीन काय, नॉन मेटल. हे दोघांचं फॉर्मेशन होऊन काय भेटतं, सोडियम क्लोराईड. आता बघा मेटल मध्ये इथं काय होतं बघा, आता याच्याकडे आउटरमोस्ट शेल मध्ये किती, 1 इलेक्ट्रॉन आहे आणि हा मेटल आहे. मेटलची काय टेंडन्सी असते, टू लूज दी इलेक्ट्रॉन अँड टू फॉर्म दी कटायन्स. काय करतो तो, हा कटायन्स फॉर्म करतो. म्हणजे काय करणार, हा सोडियम होता, हा सोडियमने काय केला, सोडियमने इथं काय केलंय, Na प्लस झाला. काय झाला, याने इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी फॉर्म केली, कारण की तुमचं जे मेटल आहे तो काय इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी दाखवतो. ओके, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे याच्यात काय, यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन 1 दिला, बरोबर ना, 1 इलेक्ट्रॉन हिने काय दिला, देऊन टाकला. कळालं, इथं काय केलं त्यांनी, सोडियम होता, सोडियमने काय केलं, 1 इलेक्ट्रॉन हा इथं देऊन टाकला. इलेक्ट्रॉन दिल्यानंतर तो स्वतःवर कोणता चार्ज आणतो, पॉझिटिव्ह, तो चार्ज आला. आणि हा इलेक्ट्रॉन यूज कोण करतो, क्लोरीन. म्हणजे हा इलेक्ट्रॉन कुठे येईल, इथे येईल. ओके, मग इथं हा Cl होता, प्लस काय होणार आहे, इथं इलेक्ट्रॉन ऍड होणार आहे, काय येणार याच्यावर, Cl मायनस. कळालं, सोडियम होता, सोडियमने काय केला, 1 इलेक्ट्रॉन लूज केला, कारण की हा मेटल आहे, मेटलची टेंडन्सी काय असते, इलेक्ट्रॉन लूज करायची.
आणि नॉन मेटलची काय टेंडन्सी असते, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करायची. ओके. आणि हा जेव्हा लूज करतो स्वतःवर कोणता चार्ज आणतो, पॉझिटिव्ह चार्ज. ओके. आणि नॉन मेटल काय आणतो, स्वतःवर निगेटिव्ह चार्ज, कारण की तो इलेक्ट्रॉन घेत असतो, त्याच्यामुळे त्याच्यात एक निगेटिव्ह चार्ज वाढून जाईल. इथं चार्ज काही नव्हता बघा, इथं +1 चार्ज वाढून गेला आणि इथं -1 चार्ज वाढून गेला. ओके. सो हे दोघांचं फॉर्मेशन मिळून मग काय होतं, हे दोघांचं ऍडिशन मिळून काय होतं, Na+ फॉर्म होतो, Na+Cl-. ओके. आणि मग जर काही आयन प्रेझेंट आहे, मग यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतो, आयोनिक बॉन्ड तयार होतो. आणि आयोनिक बॉन्ड होताना काय होतं, प्लस मायनस काय होऊन जातं, कॅन्सल होऊन जातं, म्हणजे तुमचं फॉर्मेशन काय होतं, NaCl. मग काय मेटलनी कसं अनायन्स फॉर्म केले बघा, इथं अनायन्स फॉर्म केलं, हा काय करतो, कटायन फॉर्म केला, दॅट इज अ पॉझिटिव्ह. आणि यांनी काय फॉर्म केला, अनायन, दॅट इज अ निगेटिव्ह चार्ज. ओके. हे लक्षात ठेवायचं. सो असं फॉर्मेशन असतो तुमचं आयन फॉर्मेशन. ओके. कळालं. त्यांनी ते सांगितलेलं आहे की जे मेटल आहे ते मेटल काय करतात, पिरियोडिक टेबल मधले जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतात तेव्हा स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज आणता आणि एक इलेक्ट्रॉन लूज करून टाकता. आणि तो इलेक्ट्रॉन कुठं असतो, तुमचा आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन असतो. आणि हा आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन कोण घेतो, फ्लोरीन घेतो. का बरं, हे बघा आता इथं 1 आहे, हा 1 इलेक्ट्रॉन द्यायला जास्त एनर्जी लागणार नाही, बरोबर ना. हा 1 इलेक्ट्रॉन याला द्यायला याला जास्त एनर्जी लागणार नाही, पण हे 7 इलेक्ट्रॉन इकडे आणायला एनर्जी लागेल ना. दॅट्स वाय काय करतो, सोडियम आपला 1 इलेक्ट्रॉन लूज करून टाकतो, क्लोरीन तो घेऊन टाकतो. मग दिल्यानंतर काय उरतं रे आपल्याकडे, हा 1 इलेक्ट्रॉन निघून जातो, म्हणजे 2,8 उरला, बरोबर. आणि इथं काय होणार आहे, 2,8,8. म्हणजे बघा हे काय झाले, स्टेबल होऊन गेले, बरोबर ना. के शेलची कॅपॅसिटी 2 आहे, इथं पण 2 आहे. एल शेलची कॅपॅसिटी इथे किती आहे, 8 आहे, इथं पण 8 आहे. म्हणजे काय झाला, स्टेबल झाला. इथं काय झाला, स्टेबल. इथं आपण स्टेबल झाला. आणि के ची कॅपॅसिटी 2, एल ची पण 8 आणि एम ची 8. ओके. इथं स्टेबल नव्हते बघा, कारण की इथं के ची कॅपॅसिटी बरोबर होती, एल ची पण एम ची किती 1. इथं M 1 होता. इथं किती पाहिजे, एम ची कॅपॅसिटी पूर्ण करण्यासाठी आपल्याला 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे, बरोबर ना. 8 पाहिजे इथं टोटल, पण इथं नाहीये. मग काय केलं तिने, लूज करून टाकला आणि स्टेबल होऊन गेला. आणि यांनी काय केलं, यांनी तो इलेक्ट्रॉन घेऊन टाकला, तो पण काय होऊन गेला, स्टेबल होऊन गेला. म्हणजे जे काही नोबल गॅसचं कॉन्फिगरेशन आहे ते काय करतात, ते ऑक्युपाय करतात. बघा तुमचा 8 16 16 + 2 18 तुमचा नोबल गॅस मधला एलिमेंट आहे ना, त्याचा ॲटॉमिक नंबर असेल बघा 18. चेक करून बघा, तुम्हाला भेटून जाईल ते 18 कशाचा ॲटॉमिक नंबर आहे, चेक करून बघा, बरोबर. इथं काय 10 झाला, 10. मग बघा नोबल गॅस ऑक्युपाय करतो, काय करतो, नोबल गॅसचं जे कॉन्फिगरेशन आहे तो काय करतो, ऑक्युपाय करतो. म्हणजे 10 कशाचं आहे बघा, निऑन वगैरे काहीतरी असेल, म्हणजे नोबल गॅस तो प्रोड्यूस करतो त्याच्यामध्ये. ओके. सो हे होतं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून आपण आयन कसे फॉर्म होता. आणि मेटल स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज कसा आणतो, म्हणजे कटायन्स फॉर्म करतो. आणि नॉन मेटल काय करतो, अनायन्स फॉर्म करतो. ओके. चला तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल. आता पुढचं जे आपण बघू, नेक्स्ट रीड करू. नोबल गॅस पर्यंत आपलं झालं होतं ना. ओके. नेक्स्ट बघा, नोबल गॅसच्या पुढे, हाऊ इज द ॲबिलिटी टू लॉस और एक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल डिटरमाइन. मग ती कशी आपण बघितलं की कसं त्याला तो व्हॅलेन्स शेल मधले इलेक्ट्रॉन देतो, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि कोण घेतो, मेटल हा व्हॅलेन्स शेल मधला इलेक्ट्रॉन देतो मेटल. ओके. नॉन मेटल काय करतो, व्हॅलेन्स शेल मध्ये तो ऍक्सेप्ट करतो. ओके. मग त्यांच्यावर चार्ज चेंज होतो. ऑल द इलेक्ट्रॉन्स in any atom are held by the attractive force exerted them in a positively charge of a nucleus. आणि याच्यामुळे काय होतं, आयन्स तयार होतं, मुळे काय होतं, याच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो काय होतो, एक्झर्ट होत असतो या एलिमेंटमध्ये. इलेक्ट्रॉन इन दी इनर शेल इज बिटवीन दी व्हॅलेन्स शेल अँड दी न्यूक्लियस. आता याच्यात इलेक्ट्रॉन आहे काही, ओके, जे काही व्हॅलेन्स शेलमध्ये आहे आणि न्यूक्लियसच्या मध्ये, व्हॅलेन्स शेल आणि आउटरमोस्ट शेलच्या मध्ये काय इलेक्ट्रॉन्स आहे. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स दी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज exerting an attracting force on the valence electron is a somewhat less than the actual nuclear charge. आता इथे काय होतं, जेवढे तुमचे इलेक्ट्रॉन जास्त असणार आहे तेवढा न्यूक्लिअर चार्ज काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे त्यांच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज काय होतो, क्रिएट होतो. आणि तो न्यूक्लिअर चार्ज काय होतो, एक्झर्ट होत असतो त्या इलेक्ट्रॉनवर. ओके. नेक्स्ट बघा, thus the number of valence electron in a metal is a small, that is a 1 or 2, 1 or 3, बरोबर ना. जर का व्हॅलेन्स शेल मधले इलेक्ट्रॉन 1 किंवा 3 पर्यंत असेल, 1 2 3 असेल, तर बघा
ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज अ स्मॉल. जर का इलेक्ट्रॉन हे कमी असतील किती 1 ते 3 पर्यंत, मग न्यूक्लिअर चार्ज पण काय होणार आहे, कमी लागणार तिथं. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त तेवढा न्यूक्लिअर चार्ज काय होणार आहे तिथं, वाढणार आहे. ओके. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढला म्हटल्यावर अट्रॅक्टिव्ह फोर्स पण काय होणार आहे तिथं, वाढणार आहे. ॲज द कंबाईन इफेक्ट ऑफ these टू factors, metal have a tendency to lose the valence electron in the form of a cations having stable noble gas configuration. आणि इलेक्ट्रॉन जेव्हा ते काय करतात, डेनोट करतात किंवा लॉस करतात, तेव्हा तिथं काय दिसून येतं आपल्याला की तिथं नोबल गॅस कॉन्फिगरेशन ते ऑक्युपाय करतात, त्यांना ते नोबल गॅसमध्ये कन्वर्ट होतात. द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन अ मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कशाला म्हणायचं, एखादा मेटल जर का काय करतोय, आपल्या आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन हा काय करतोय, लॉस करतोय. आणि लॉस केल्यानंतर तो काय करतोय, स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज काय करतोय, क्रिएट करतोय. आणि तोच जो इलेक्ट्रॉन हिनी लॉस केला मेटलनी, तो कोण घेतोय, नॉन मेटल घेतोय. नॉन मेटल घेतल्यानंतर त्याच्यावर कोणता चार्ज येतो, मग निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे प्लस मायनस चार्ज नॉन मेटलवर वाढतो आणि सॉरी -1 चार्ज हा नॉन मेटलवर वाढतो आणि +1 चार्ज हा मेटलवर वाढतो आणि दोन्ही मिळून मग त्यांचं फॉर्मेशन होऊन जातं. बघा आपण जसं एक्झाम्पल घेतो सोडियमवर त्यांनी काय केला, इलेक्ट्रॉन लूज केला, पॉझिटिव्ह चार्ज आला, +1 म्हणतो आपण त्याला. ओके. आणि नंतर मग काय क्लोरीन तो घेतला, मग त्याच्यावर कोणता निगेटिव्ह चार्ज आला, म्हणजे तो -1. ओके. आणि दोघांचे मिळून मग काय आयनिक बॉन्ड तयार झाला आणि NaCl फॉर्म झाला. ओके. सिंपल आहे, याच्यामध्ये जास्त काही हार्ड नाही. ओके. सो होमवर्क जो सांगितलेला तो वेळेवर कंप्लीट करा. तिथंच तुमचा पेज नंबर एंड झालेला आहे. 45